वेलकम बॅक टू सॉल्व मॅथ ट्युशन. काल आपण कंपोजिट फंक्शन वरचे डिफरन्शिएशनचे इक्वेशन बघितले होते, बरोबर. डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा. तर आज आपण बघणार आहे लॉगॅरिथमिक मध्ये कंपोजिट फंक्शन. जर फंक्शन मध्ये लॉग येत असेल तर त्याच्यावर एक्झाम्पल कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे. त्याच्या आधी तुम्हाला लॉगचे काही बेसिक फॉर्म माहित असायला हवे. ठीक आहे. तर आधी मी तुम्हाला लॉगचे फॉर्म सांगतो, तर आपण त्याच्यावर एक्झाम्पल बघू. फर्स्ट फॉर्म म्हणतो आपला लॉगचा, लॉग ऑफ m इंटू n इज इक्वल टू, यालाच काय लिहू शकतो आपण, लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n. ओके. त्यानंतर सेकंड, लॉग ऑफ m बाय n इक्वल टू लॉग ऑफ, याच्याला काय येणार आहे, लॉग m मायनस लॉग n. देन थर्ड, a raised to the power log of a to the base b is equal to, याची व्हॅल्यू जर लॉगचा बेस आणि त्याचा जो पॉवर आहे हा जर सेम असेल तर आपण व्हॅल्यू कोणती देईल, फक्त b. त्याच्यानंतर लॉग ऑफ a to the base b, याला करू शकतो आपण लॉग ऑफ b बाय लॉग ऑफ a. याला आपण चेंज ऑफ बेस प्रॉपर्टी म्हणतो, चेंज ऑफ बेस प्रॉपर्टी. ओके. या चार प्रॉपर्टीच्या बेसवर आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे लॉगॅरिथमिक मध्ये कोण्या प्रकारे येणार आहे. ठीक आहे. तर पहिलं एक्झाम्पल घेऊ आपण आता. y is equal to log to the base 3 log to the base 5 x. याचा आपल्याला काय करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह म्हणजे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह x चा फॉर्म. ओके. देन काय करणार आपल्याला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह x. तर आपल्याला काय मिळेल, आपल्याला dy अपॉन dx इज इक्वल टू ddx ऑफ लॉग 3 to the base log of 5 to the base x. ओके. लॉग दिसणारा लॉग साठी सॉल्व्ह करून घेऊ तर आपल्याला वाटत होतं, पण मूर्खपणा करायचा नाही. इथे बेस 3 आहे म्हणजे कॉन्स्टंट आहे. ओके. जर इथे बेस काहीच नसला असता, म्हणजे काय असला असता, ई असला असता, तर आपण याला डायरेक्ट आपल्या फॉर्म्युल्याने सॉल्व्ह करू शकत होतो. पण लॉगॅरिथमिकचे डेरिव्हेटिव्ह असो किंवा इंटिग्रेशन असो, ते जर प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचे असेल तर सगळ्यात आधी त्याचा लॉगचा कोणता फॉर्म लागते का हे चेक करून त्याला सॉल्व्ह करून टाकायचं. ओके. तर जर फॉर एक्झाम्पल आता बघा ddx ऑफ, ओके, लॉग ऑफ बेस 3. ओके. पहिले मी याला सॉल्व्ह करतो, ब्रॅकेट आहे ना, ब्रॅकेटच्या अंतर चले घेऊ, काही नाही झाला, लॉग ऑफ x अपॉन लॉग ऑफ 5. ठीक आहे. बाय प्रॉपर्टी कशानंतर, बाय 4 वरून, बरोबर, बाय 4 वरून हा बघितला इथं आपण. ओके. त्याच्यानंतर सेकंड वाली काय म्हणते आपल्याला, लॉग ऑफ m अपॉन n म्हणजे न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर असेल, याला तुम्ही चेंज कशामध्ये करू शकता, लॉग ऑफ m मायनस लॉग ऑफ n. मग याला मी काय लिहू शकतो, ddx ऑफ लॉग 3 टू द बेस लॉग ऑफ x मायनस लॉग ऑफ 3 टू द बेस लॉग ऑफ 5. ओके. आता बाय कशावरून घेतला आपण याला, 2 वरून. ओके. आता बघा थोडं क्लिअरली दिसून राहिलं, लॉग 3 टू द बेस लॉग ऑफ 5, लॉग 5 म्हणजे काहीतरी कॉन्स्टंट व्हॅल्यू येणार आहे, बरोबर, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे, 0. ठीक आहे. ओके. आता याला सॉल्व्ह करायचं आहे. आता याला सॉल्व्ह करायचं असेल तर सगळ्यात मला याला काय करायला लागेल, बेस सेपरेट, ddx ऑफ लॉग ऑफ x अपॉन लॉग ऑफ 3 मायनस ddx ऑफ लॉग ऑफ 3 टू द बेस लॉग ऑफ 5. ओके. लॉग 3 आता काय आपल्याला इथे कोणत्या फॉर्म्युला आपण ना, लॉग b टू द बेस a वाला म्हणजे चेंज ऑफ बेस प्रॉपर्टी. ओके. 1 अपॉन लॉग 3 हा काय निघून जाईल आपल्याला, कॉन्स्टंट आहे तर बाहेर निघून जाईल. मग त्याच्यानंतर कसा डेरिव्हेटिव्ह काढला तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x, लॉग x चा डेरिव्हेटिव्ह किती येत असतो, 1 अपॉन x म्हणजे 1 अपॉन x आहे का इथं, नाहीये, काय आहे, लॉग x आहे. म्हणजे मला काय करावं लागेल, आणखी एकदा डिफरन्शिएट कशाला, लॉग
एक्स ला. ओके, आता लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1/log of 3 log of x. हा, log x चा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे? x. ओके, x इंटू x मल्टिप्लाय करायचं नाही, हा log x आहे आणि x हा अलग आहे, बरोबर. dy अपॉन dx इज इक्वल टू काय आपल्याजवळ 1/log 3 इंटू log of x इंटू x. ओके, लॉग कोणत्याही प्रॉब्लेम मध्ये येत असेल तर सगळ्यात आधी त्याच्यावाल्या बेसिक प्रॉपर्टी यूज करायच्या. ठीक आहे, मॅथमॅटिक्स सॉल्व्ह करायच्यामध्ये काही प्री प्लॅन असतात. तसं मल्टिप्लिकेशनचं रिलेशन हे ऑलवेज ऍडिशन सोबत येईल. त्याच्यानंतर डिवाइड जे क्वोशियंटचं रिलेशन ऑलवेज मायनस सोबत येईल. ओके, ठीक आहे, लिहून घ्या. बघा, आता आपल्याला याला सॉल्व्ह करायचं आहे. प्रॉब्लेम खूप मोठं दिसून राहिलं, बरोबर, पण घेण्याचं काही कारण नाही. तुम्हाला काय म्हटलं होतं, जेव्हा आपण लॉग तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला त्याचेवाले बेसिक रूल यूज करायचे. ओके, ठीक आहे. आता पहिले आपल्याला सॉल्व्ह करून टाकू, नंतर डिफरन्शिएट करू. ते मूर्खपणा करायचा नाही, डायरेक्ट सॉल्व्ह करू. ठीक आहे, नाहीतर लॉग ऑफ एक्स 1 अपॉन समथिंग काहीतरी इथे आहे, तर मल्टिप्लिकेशन आहे, ते न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर किती नंबर खूप मोठं होत जाईल तेव्हा, त्याच्यामुळे हा मूर्खपणा करायचा नाही. ओके, आता बघा y इज इक्वल टू, हा बघा काय ते हे टर्म आहे आपली न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर, लॉग m अपॉन n. काय लॉग आपल्याला लॉग m मायनस लॉग n. मी याला करून टाकतो लॉग m. ओके, m ची व्हॅल्यू किती आहे 3x मायनस 4 raised to the power 2/3 मायनस लॉग n. याला म्हणजे किती क्यूबिक रूट ऑफ किती 22x प्लस 5. ओके, त्यानंतर y इज इक्वल टू, इथे मल्टिप्लिकेशन आहे, मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे कशामध्ये कन्वर्ट होऊन जाईल आपल्याला ऍडिशन मध्ये, म्हणजे किती होऊन जाईल आपल्याला जवळ लॉग ऑफ e रेज टू द पॉवर 3x प्लस लॉग ऑफ 3x मायनस 4 रेज टू द पॉवर 2/3 मायनस लॉग ऑफ 22x प्लस 5 क्यूबिक रूट आहे, तुम्ही याला 1/3 लिहू शकतो. ओके, इथे रूटचा फॉर्म लावायचा नाही, इथे रूट नाही, काय क्यूबिक रूट आहे. ओके, आणखी तुम्हाला आता जसं आता आपण याला डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करू शकतो, पण आणखी एक लॉगचा फॉर्म, जर m लॉग ऑफ n असेल म्हणजे लॉगच्या समोर जर कोणतीही व्हॅल्यू असेल तर ही त्याच्यावाल्या मेन फंक्शनच्या कशाला जाणार आहे पॉवरला, म्हणजे लॉग n टू द पॉवर m, बरोबर. म्हणजे जर त्याला पॉवर लागायचं असेल तर काय होणार ते समोर येणार, आणि समोर असेल तर काय जाणार ते त्याच्यावाल्या डोक्यावर जाणार, बरोबर. आणि समोर आली नाही वाली. ओके, आता बघा म्हणजे तुम्ही समोर काय काय आणू शकतो 3x आणू शकतो. ओके, y इज इक्वल टू 3x इंटू लॉग ऑफ e प्लस इथे किती होऊन जाणार आपल्याला 2/3 लॉग ऑफ 22x मायनस 4 मायनस इथे किती होऊन जाणार आपल्याला 1/3 log of 22x plus 5 and we know that की log of e ची व्हॅल्यू किती असते ऑलवेज 1. ओके, आता याला डिफरन्शिएट करू शकतो मी, डिफरन्शिएशन आणखी सोपं होऊन जाईल. ते काय आपल्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, म्हणजे मला काय भेटेल ते dy अपॉन dx इज इक्वल टू 3 तर काय आपल्याला कॉन्स्टंट आहे आणि log e ची व्हॅल्यू किती आलेली आहे 1 आलेली आहे, त्याच्या लिहायचं काम आहे का नाही, म्हणजे डी dx ऑफ कशाचा x चा प्लस 2/3 कॉन्स्टंट आहे तर डी dx ऑफ कशाचा लॉग ऑफ 3x मायनस 4 चा मायनस 1/3 तर काय आहे कॉन्स्टंट आहे, म्हणजे मग कशाचा डी dx ऑफ लॉग ऑफ 22x प्लस 5 चा. ओके, देन आता डेरिव्हेटिव्ह ऑफ x किती येणार आहे 1, लिहायचं काम आहे का नाही 2/3 लॉग ऑफ लॉग का डेरिव्हेटिव्ह काय असते 1 अपॉन x, पण x आहे का इथं नाही, म्हणजे किती 3x मायनस 4x नाही म्हणजे काय करावं लागेल आपल्याला अगेन डिफरन्शिएट करावं लागेल कशाला 3x मायनस 4 ला मायनस 1/3. ओके, इथे किती आहे लॉग ऑफ 22x प्लस 5 हा पण काय जाईल बेसला 22x प्लस 5, पण x ची व्हॅल्यू आहे का ती नाही आहे, म्हणजे मला काय करायला लागेल अगेन डिफरन्शिएट 22x प्लस 5 चा. ओके,
आता हा झाला 3 प्लस 2/3 थ्राइस लॉग मायनस 4 सॉरी थ्राइस एक्स मायनस 4 ddx ऑफ. आता लहान राहिलेले नाहीये, समजून जाते का 3 कॉन्स्टंट आहे, x चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 4 कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह काय भेटणार आहे, तीच व्हॅल्यू म्हणजे किती उरलं इथे 3 मायनस 1/3 तो टॉइस एक्स प्लस 5 हा त्याच्यामध्ये किती होऊन जाईल आपल्याजवळ 2. ओके 3 3 गेट कॅन्सल, देन रिमेनिंग वाला आपला काय सोल्युशन ठेवून घ्या. बघा लॉग कशाचा रूट. ओके आता याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे आपल्याला फॉर्म्युला यूज करायचे आहे. तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन थर्ड जो आपण लॉकडाऊनच्या आधी घेतलेला होता त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे पूर्ण बेसिक पासून तर पूर्ण फॉर्म्युले तुम्हाला क्लिअर करून दिलेले आहे. ओके ठीक आहे. तर तुम्हाला काय म्हटलं होतं, जिथे पण तुम्हाला 1 प्लस कॉस किंवा 1 मायनस कॉस दिसेल त्यावेळेस आपल्याला यूज काय करायचं आहे, आपल्याला हाफ अँगलचा फॉर्म्युला किंवा डबल अँगल त्याला त्यामध्ये म्हणतो डबल अँगलचे फॉर्म्युले. ओके देन पहिल्याला सॉल्व करून घ्यायचं. काय येणार मग इथे y इज इक्वल टू लॉग ऑफ किती आपल्या जवळ 1 मायनस रिलेशन सरळ आहे. काय म्हटलं होतं की जर 1 मायनस कॉस थिटा असेल तर किती येऊन जाईल 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 आणि 1 प्लस कॉस थिटा असेल तर किती होऊन जाईल 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. कॉस काय असतो आपल्याला मतलबी ऑलवेज तो स्वतःसाठी काय घेत असतो प्लस साइन, मायनस आहे म्हणजे काय येणार आहे साइन, प्लस आहे म्हणजे काय येणार आहे कॉस. ओके देन आता इथे काय होऊन जाईल 1 मायनस कॉस आहे म्हणजे काय होऊन जाईल 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. थिटा बाय 2 म्हणजे काय येणार आहे 3x बाय 2 चा बाय 2. ओके डिनॉमिनेटर काय होऊन जाईल मल्टिप्लिकेशन म्हणजे काय बनणार आपल्याला 3x बाय 4 आणि ते घेऊन जाईल 2 कॉस स्क्वेअर किती 3x बाय 4. 2 टू गेट कॅन्सल. लॉग ऑफ साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर काय असतो आपल्याला tan स्क्वेअर थिटा म्हणजे किती tan 3x बाय 4. स्क्वेअर आणि रूट गेट कॅन्सल म्हणजे काय उरलं आपल्या जवळ लॉग ऑफ tan ऑफ 3x बाय 4. ओके देन आता आपण डिफरन्शिएट करू शकतो. ठीक आहे काय ना डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x तर मला काय भेटेल dy upon dx is equal to ddx of similar term as it is. ओके देन ddx of कशाचा लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 upon x म्हणजे 1 upon tan of 3x by 4. बरोबर x था क्या नाही था तो काय करायला लागेल मग आपल्याला आता x नव्हता तर काय करायला लागेल आपल्याला ddx of कशाचा tan of 3x by 4 चा. ओके त्याच्यानंतर tan चा डेरिव्हेटिव्ह लक्षात ठेवायसाठी 1 plus tan स्क्वेअर म्हणजे कशामध्ये येणार आहे sec स्क्वेअर मध्ये. किती राहिला मग इथे 1 upon tan 3x by 4 सॉरी 1 upon tan ला काय लिहू शकतो आपण 1 upon tan कशाचा रेसिप्रोकल आहे cos चा. किती येणार आपल्या जवळ cos 3x by 4 ddx of tan चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर किती येणार आहे sec स्क्वेअर 3x by 4. पण हा x होता का आपला नव्हता म्हणजे मला काय करायला लागेल ddx of 3x by 4. then ddx of 3x by 4 3 by 4 चा काय कॉन्स्टंट x चा डेरिव्हेटिव्ह किती 1. therefore फायनल सोल्युशन काय होईल आपल्या जवळ dy upon dx is equal to किती झाला cos 3x by 4 into sec square sec square 3x by 4 into 3 by 4 कॉन्स्टंट आहे x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon 3 by 4 ला समोर लिहून टाकू आपण लिहून टाका. तर बघा आता डिफरन्शिएट करा म्हटलं आपल्या डोक्यात काय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x dy अपॉन लॉग चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन मग दोन फंक्शन आहे न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर त्याचा झाला क्वोशियंट रूल लावा नाही करायचं आहे. काय म्हटलं तुम्हाला आधी प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आलं पाहिजे त्याच्यासाठी मी तुम्हाला लॉगचे 3 रूल सांगितले होते सॉरी 4 ते 5 रूल सांगितले होते. लॉगचं कधीही प्रॉब्लेम दिसलं त्याच्यामध्ये आपल्याला लॉगचे रूल आणि त्याच्यानंतर एक आणखी ट्रिक जर तुम्हाला
डिनॉमिनेटर मध्ये रूट मध्ये कोणते टर्म दिसत असेल, रूट मध्ये आणि एक सिंगुलर म्हणजे याचा पॉवर 1/2 आणि याचा पॉवर किती आहे 1 आहे, पॉवर काहीच नाही म्हणजे किती आहे 1 आहे. अशा वेळेस काय करायचं आपल्याला, हमेशा काय करायचं असते रॅशनलायझेशन, हे तुम्ही शिकलेले आहेत. ओके, हा तर काय झालं त्याच्यामध्ये y इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस एक्स. हा, रॅशनलायझेशन कोणत्या टर्मचा करतो असतो आपण, डिनॉमिनेटरची अपोजिट, म्हणजे प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस, म्हणजे मी याला असं लिहू शकतो का मग, हा म्हणजे कोणत्या टर्मची अरेंजमेंट करावं लागेल मला, रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स. ओके, आता बघा आपला जो फॉर्म आहे ए प्लस बी अँड ए मायनस बी इक्वल टू किती भेटत असते आपल्याला, जर ए प्लस बी इंटू ए मायनस बी असेल तर काय भेटत असते आपल्याला, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ओके, म्हणजे मी याला काय लिहू शकतो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता बघा ही वाली टर्म पण सेम आहे आणि ही वाली पण टर्म सेम आहे. मी जर म्हणत असेल ए इंटू ए का होऊन जाणार आहे, ए चा स्क्वेअर 2 इंटू 2 2 चा स्क्वेअर 4 म्हणू शकतो ना. ओके, म्हणजे मला काय लिहायला लागेल इथे लॉग ऑफ किती येणार इथे एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर चा होल स्क्वेअर अपॉन इथे काय येईल ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए ची व्हॅल्यू काय आहे इथे रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, कशाची व्हॅल्यू आहे ए स्क्वेअर ची, मायनस बी ची व्हॅल्यू किती आहे एक्स आहे ना, तर एक्स स्क्वेअर. ओके, हा रूट आणि स्क्वेअर, सॉरी रूट आणि स्क्वेअर हा का होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे आपल्याला उरला किती लॉग ऑफ एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर याचा मला होल स्क्वेअर अपॉन इथे किती उरला एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओके, प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर गेट कॅन्सल. हा म्हणजे किती राहिले आपल्या जवळ लॉग ऑफ एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर चा होल स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. ओके, आता काय असतं आपल्याला फॉर्म लॉग ऑफ एम अपॉन एन, लॉग ऑफ एम अपॉन एन आपल्याला काय भेटत असते लॉग एम मायनस लॉग एन. ओके, याला रफ करून टाकतो इथे. हा काय भेटेल मग आपल्याला इथे लॉग ऑफ एम अपॉन एन आहे, म्हणजे लॉग एम प्लस एन म्हणजे किती एक्स प्लस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर याचा होल स्क्वेअर मायनस लॉग ऑफ ए स्क्वेअर. ओके, आता लॉग ऑफ ए स्क्वेअर म्हणजे कोणती टर्म आपल्याला कॉन्स्टंट टर्म आहे, कारण y विथ रिस्पेक्ट टू x आहे ना, म्हणजे अदर सगळे जे पण कोणते व्हेरिएबल येईल म्हणजे जे पण कोणते अल्फाबेट येईल काय आपल्याला लॉग एम रेस टू द पॉवर एन काय असतो आपल्याला काय होतं तुम्हाला फॉर्म लॉग ऑफ एम टू द बेस एन काय ते एन लॉग ऑफ एम. ओके, काय मग आता इथे आता twice log of x plus root of x square plus a square minus log of a square कशाची व्हॅल्यू झाली y ची. आता कशाने डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू कशाने x नी. ओके, हा काय भेटेल मला dy अपॉन dx इज इक्वल टू काय झालं 2 d dx ऑफ कशाचा log x चा प्लस d dx ऑफ कशाचा रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी डीएक्स ऑफ लॉग ऑफ ए स्क्वेअर चा कॉन्स्टंट आहे म्हणजे डेरिव्हेटिव्ह देऊन देणार आपल्याला 0. dy अपॉन dx इज इक्वल टू लॉग चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x प्लस इथं कशाचा काय लागेल रूटचा काय असतो 1 अपॉन ट्वाइस रूट ऑफ x. पण हा x आहे का नाही आहे, किती आहे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आहे, म्हणजे आम्हाला कशाला डिफरन्शिएट करायला लागेल एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर याचा डेरिव्हेटिव्ह 0. ठीक आहे, किती आहे ते 2/x 1 अपॉन ट्वाइस रूट ऑफ 1 अपॉन ट्वाइस रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आणि ए स्क्वेअरचा काय येणार आहे पूर्ण नंबरच्या पोराला माहित आहे काय येणार आहे 0 आणि एक्स स्क्वेअरचा किती येणार आपल्याला ट्वाइस
x. 2 get cancel. Therefore the final answer is dy upon dx is equal to किती येणार 2 upon x plus 1 upon root of x square plus a square. सॉरी इथे हा x 2 तर काय झालं आपल्याला कॅन्सल. y is equal to 4 raised to the power log to the base sin x plus 9 log of to the base cos x. ओके ठीक आहे. आणखी एका मुलाने विचारलं होतं आपल्याला या प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचं. y is equal to e raised to the power log of x चा होल स्क्वेअर मायनस log of x स्क्वेअर. ओके बघा तुम्हाला एक लॉग मध्ये एक फॉर्म सांगितला होता बरोबर. काय होता फॉर्म. जर एखाद्या इंटिजर व्हेरिएबलचा पॉवर हा लॉग असेल. ओके इंटिजर व्हेरिएबलचा पॉवर हा लॉग असेल आणि ज्याचा तो पॉवर असेल तो त्याचा काय असेल बेस असेल तर आपल्याला भेटणारी व्हॅल्यू काय भेटून जाईल सरळ सरळ b. म्हणजे हे टोटल टर्म जी आपल्याला कोणती a रेज टू द पॉवर लॉग टू द बेस a हे काय म्हणजे आपल्याला कॅन्सल. आपल्याला काय भेटेल फक्त b. ओके आता बघायला अरेंज कसं करतो. 4 म्हणजे काय म्हणू शकतो 2 चा स्क्वेअर म्हणू शकतो. 2 चा स्क्वेअर लॉग ऑफ 2 sin x प्लस 9 3 चा स्क्वेअर आणि त्यानंतर किती लॉग ऑफ टू द बेस cos x. ओके पॉवरच्या पॉवरचं काय होत असते बॅच मध्ये हमेशा ऍडिशन म्हणतात. काय असते मल्टिप्लिकेशन म्हणजे किती 2 raised to the power 2 log to the base sin x plus 3 raised to the power 2 log of 2 to the base cos x. ओके लॉगच्या काय ते प्रॉपर्टी लॉगच्या वेळेस समोर तो कुठे असते त्यावेळेला डोक्यावर जात असते. म्हणजे काय मिळेल आपल्याला 2 log 2 to the base sin square x plus 3 log to the base 2 log to the base cos square x. ओके प्रॉब्लेम लिहिण्यामध्ये गडबड झाली. इथे किती आहे 3 आहे. ओके ते 3 बेस करून टाकलं. ओके काय आलं ना अगेन काय दिसून आलं याच फॉर्म मध्ये दिसून आलं आपल्याला बघा. ठीक आहे ज्याला जो पॉवर आहे तो त्याचा काय बेस आहे. म्हणजे सरळ इथे काय मिळेल आपल्याला sin स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x. आणि दहावीत शिकलेले आहे काय असते sin स्क्वेअर x प्लस cos स्क्वेअर x इक्वल टू 1. देन डिफरन्शिएट टू x x चा डेरिव्हेटिव्ह y 1 चा डेरिव्हेटिव्ह पण काय आहे कॉन्स्टंट म्हणजे डेरिव्हेटिव्ह काय भेटेल आपल्याला 0. ओके तसंच आता हे प्रॉब्लेम बघा e रेज टू द पॉवर log ऑफ इन ब्रॅकेट log ऑफ x चा होल स्क्वेअर मायनस log x स्क्वेअर. ओके आता बघा e रेज टू द पॉवर आहे. ओके जर मी असं लिहित असेल log 3 तर बेस किती असतं रे बेस काहीच नाही म्हणजे काय असतो बेस आपला मला e असतो. ओके बरोबर म्हणजे इथं याचा बेस काहीच नाही म्हणजे किती आहे e आहे बरोबर. e आहे म्हणजे e रेज टू द पॉवर log समथिंग काहीतरी बरोबर. त्याला बेस काय अगेन काय e आहे म्हणजे आपल्याला सरळ सरळ काय कोणते टर्म मिळेल डायरेक्ट y इज इक्वल टू log ऑफ x चा होल स्क्वेअर मायनस log ऑफ x स्क्वेअर. ओके आता समजलं नाही मला कसं आलं तर ही वाली टर्म झाली ना आपली अरेंज बघा ही वाली. ओके आता कॅन्सल रब करतो. आता काय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x तर काय मिळेल मला dy upon dx is equal to
डी डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स चा होल स्क्वेअर मायनस सॉरी डी डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर. ओके, आता एक लक्षात ठेवा का लॉग ऑफ एक्स होल स्क्वेअर आणि लॉग एक्स स्क्वेअर दोघांमध्ये फरक आहे. बरोबर, इथे आपण कोणत्या टर्मला जर म्हणतो सर मी की लॉग ऑफ एक्स चा होल स्क्वेअर आणि लॉग ऑफ एक्स याला मी टॉईस लॉग ऑफ एक्स लिहू शकतो. बरोबर, पण याला टॉईस लॉग ऑफ एक्स नाही लिहू शकत. ओके, का बरं, कारण हा पूर्ण लॉगचा काय पॉवर आहे. ठीक आहे, या गोष्टी समजायला पाहिजे आपल्याला. ओके, याचा खूप छोटी गोष्ट आहे पण लक्षात येत नाही. त्याच्याने त्या लॉगचा पूर्ण पॉवर जर असेल तर हा काय आपला त्या पर्टिक्युलर लॉग साठी फॉर्म आहे. ओके, आता बघा, म्हणजे मला याला सॉल्व्ह करायचं असेल तर मला काय लावावं लागेल, पहिले एक्स रेस टू द पॉवर एन मला फॉर्म म्हणजे काय देईल 2 लॉग ऑफ 2 मायनस 1 1 लिहित असता का नाही, एक्स ची व्हॅल्यू एक्स आहे का नाही आहे, किती आहे लॉग एक्स आहे. ओके, मायनस 2 ला समोर घेऊन येऊ इथे पण डी डी एक्स ऑफ कशाचा लॉग एक्स चा. ओके, किती उरला इथे 2 लॉग ऑफ एक्स, लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स मायनस 2 याचा डेरिव्हेटिव्ह लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स 2 बाय एक्स काय निघते कॉमन म्हणजे उरला किती लॉग एक्स मायनस 2 सॉरी लॉग एक्स मायनस 1. ओके, कशी झाली आपल्याली dy अपॉन डी एक्स ची. ओके, लिहून घ्या.